अफवा झालेली आहे। यानंतर आपण खरं तर मुंबईतल्या इतर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत, पण त्याआधी महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। नाशिक मतदारसंघातून एकीकडे आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण सुरू आहे, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज हे सुद्धा सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा दिवस आहे। शांतिगिरी महाराज हे अपक्ष म्हणून खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले आहेत, तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे सुद्धा आज त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर तो 2 वेळचे खासदार हेमंत गोडसे राहिलेले तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा निवडणूक लढवणार आपण ठाम असल्याचं पहिल्यापासून म्हटलं होतं आणि अखेर अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत। नाशिकमधनं आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात। सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, मात्र त्याआधीच आपण पाहतोय नाशिक मधली ही प्रमुख लढत, तिरंगी प्रमुख लढत पाहायला मिळते आणि नाशिक मधले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या कुटुंबियांकडून खरं त्यांचं औक्षण केलं जातंय। सकाळीच पूजा अर्चा ही केली जाते, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मध्ये शांतिगिरी महाराज हे खरं तर पूजा विधीसाठी पोहोचलेले आहेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात पूजा विधी करून झाल्यानंतर आता हे दोघे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपापल्या मतदान केंद्रावर दाखल होतील। मात्र त्यापूर्वीची अत्यंत मोठी आणि महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात। यंदाची नाशिकची लढत ही खरं तर तिरंगी लढत मानली जाते। एकीकडे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचेच नेते राजाभाऊ वाजे हेही रिंगणात आहेत, तर त्यांना आव्हान देण्यासाठी शांतिगिरी महाराज हे सुद्धा अपक्ष म्हणून नाशिकच्या रिंगणामध्ये उतरलेले